हॅलो नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत आहात ना? तर मला माहिती आहे तुम्ही सगळे मजेतच असणार. माझा व्हिडिओ बघा आणि मजेत राहा. तर आज आहे आमच्या गावाचा बाजार आहे, बुधवार, आणि जानेवारी महिन्यातला हा शेवटचा बुधवार आहे, म्हणजे आज 31 तारीख आहे. तर आज आम्ही चाललो आहे बाजाराला आणि आमच्या गावातला बाजार कसा भरतो ते तुम्हाला दाखवायचं होतं मला, त्याच्यासाठी व्हिडिओ काढला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि रस्त्यानं जाताना थोडंफार शूट करते आणि थोडं बाजारामध्ये करते. तशी गर्दी तर भरपूर आहे, पण तरी पण प्रयत्न करते. तर चला, आता आम्ही आलो आहे डायरेक्ट रोडला आहे, जो मेन रोड आहे त्या रोडला आलो. कॉलनीमध्ये काही व्हिडिओ शूट नाही केला. हा रोड जामनेर आणि जळगावला जातो आणि हा सीधा बोदोडमध्ये पण जातो आतमध्ये. तर बघा ट्रॅफिक किती आहे. बाजाराच्या दिवशी एवढी ट्रॅफिक राहते ना, म्हणजे रोडायचे कामं पण चालू आहे. इथं बघा हे लहान मुलांचे खेळणे, आणि इथं हा चौक आहे, बाबासाहेबाचा पुतळा आहे. इथं तर भरपूर गर्दी राहते, एवढं ट्रॅफिक राहते कारण रस्ता छोटा आहे आणि आजूबाजूनं खूप दुकानं आहे. त्याच्यामध्ये अजून बाजार असलं की लोडगाड्या वगैरे हे लोक भाजीपाला लावतात, त्याच्यामुळे जास्तच गर्दी होते. बघा असं आम्ही चाललो आहे, आतमध्ये जायचा रस्ता आहे बाजारामध्ये. तर एवढ्या लांबूनच म्हणजे बाजार चालू होतो. तर इथं आम्ही गाडी लावली आणि हे आहे आमच्या गावाचं पोलीस स्टेशन. पोलीस स्टेशनच्या साईडलाच बाजार भरतो. ही पोलीस स्टेशन आहे आणि याच्या तिकडच्या साईडनं सगळे बाजार आहे. तर आम्ही आता डायरेक्ट म्हणजे कांदे घेणार होतो. कांदे नव्हते घरी, होते थोडेफार, पण म्हटलं आता घेऊन घेऊ, कारण यांना नंतर टाईम नसतो. सुट्टी टाकली होती त्याच्यामुळे आम्ही बाजारात आलो. नाहीतर असं साथीहूनच मी भाजीपाला आणत असते, कारण यांना काही वेळ नसतो. आणि आमच्या गावातला बाजार हा बुधवारी असतो, तर बुधवारी तर शक्यतोवर सुट्टी तर कोणालाच नसते. नंतर आम्ही इथं घेतले टमाटे बघा किती छान होते, म्हणजे जास्त पिकलेले पण नव्हते आणि जास्त कच्चे पण नव्हते, एकदम मस्त थाडे टमाटे होते. आणि बाजार बघा कसा भरलेला आहे. गर्दी तर भरपूर आहे आणि भाजीपाला पण खूप महाग आहे बरं. तर इथं टमाटे घेतले. पहिले त्यांनी आहे ना मोठमोठे टमाटे टाकले, मग नंतर मोठाले ते 2-3च बसत होते अर्धा किलोमध्ये, मग मोठाले काढले आणि छोटे टाकले. तसं तर आम्हाला छोटेच लागतात, मीडियमच. नंतर इथं वांगे बघा किती फ्रेश दिसतं आहे वांगे. तर भाजीपाला आमच्याकडे जास्त म्हणजे मला तर काही भाजीपाला घेता येत नाही, बाजार पण करता येत नाही, भाव करता येत नाही. पण यांना करता येतो, भाव पण करता येतो आणि भाजीपाला पण व्यवस्थित आणता सगळा. म्हणजे लग्न झाल्यापासून तेच आणता. मी फक्त सोबत गेली पण तर मी मागे फिरते बस. नुसतं इकडे हा भाजीपाला पाहू दे, काय घ्यायचं आहे काय नाही ते सांगते फक्त बस. बाकी निवडता पण तेच, घेता पण ते, भाव पण तेच करता, सगळं तेच करता. असं फक्त सुट्टी वगैरे असली तर मग जायला भेटतं बाजारात, नाही तर मग साथीहूनच घ्यायचं. तर इथं 10 रुपये गड्डी कोथिंबीरची होती आणि 10 रुपये गड्डी मेथीची होती. तर एक मेथीची गड्डी घेतली, कोथिंबीरची गड्डी घेतली. अशा प्रकारे भाजीपाला आम्ही पूर्ण घेतला आणि मग नंतर आम्ही गेलो स्वीट घ्यायला. इथं स्वीटमध्ये काय घ्यायचं, तर इथं ही मिठाई आम्हाला नवीन दिसली. म्हणजे ही कशाची आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगा बरं, तुम्ही खाल्ली असेल तर. पण आम्ही तर नवीनच बघितली. म्हणजे त्याला कलर दिला आहे, आधी ती व्हाईट कलरची यायची, आता त्याला पिवळा कलर दिला आहे. मग नंतर आलो दुसऱ्या दुकानावर, तर ही तुम्हाला साईडला गाय उभी दिसली, ती आम्हाला मारत होती, त्याच्यामुळे व्हिडिओ थोडा इकडे तिकडे झाला. आणि इथं पण मग थोडं कलाकंद घेतलं. आणि हे पिवळ्या कलरचं मिठाई जी आहे ती मी खाल्ली नाही कधीच, त्याच्यामुळे त्यांनी घेतली, किंवा तू खाईल नाही म्हणून घे म्हणून. कलाकंद पण घेतलं, दोन्ही प्रकारचं वेगळं आणि ते पण घेतलं. मग नंतर ती गाय आम्हाला मारायसाठी हे करत होती, हे बघा. तर तिथं व्हिडिओज नाही काढता आला व्यवस्थित. मग पाण्याची चाळणी आमची खराब झाली होती, कारण पाण्याचा जार पण घेतला तर चाळणी लागते. आणि नळ आले तर हंड्यामध्ये पाणी वगैरे भरायला चाळणीचं काम हे पडतं, त्याच्यामुळे 10 रुपयाची चाळणी घेतली. 10 रुपयाच्या कपडे धुण्याचा ब्रश घेतला आणि कप वगैरे घेतले. मी इथं कप फुटले होते तर
असं आम्ही सामान घेतलं बाजारामध्ये. तर तुम्हाला आमच्या गावाचा बाजार कसा वाटला नक्की सांगा बरं का. इथं थोडंफार कटलेरीचं सामान पण होतं आणि आम्ही चाललो घरी. तर आम्ही पोचलो घरी आल्यावर मी कपडे वगैरे चेंज केले आणि सगळ्यात पहिले ठेवला चहा. दीदी बघा मिठाई घेतली आणि कशी खाते. तर मी चहा ठेवला, कपडे चेंज केले, हातपाय धुतले आणि चहा ठेवला. सगळ्यात पहिले म्हटलं चहा पिऊन नंतर भाजीपाला भरू. तर या सगळेजण चहा प्यायला. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.